वडिलांचं प्रेत घरात असताना 10वीतील लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क। पप्पांचं स्वप्न पूर्ण करेल। सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या धनश्री पवारचे वडील भिकाजी पवार यांचं 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुःखद निधन झालं होतं। घरात वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती। प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्री आणि तिच्या नातेवाईकांना समजावून सांगत 2 तास अंत्यविधी पुढे ढकलायला लावून धनश्रीला 10वीचा मराठी पेपर देण्यासाठी घेऊन गेले होते। 1.5 तास धनश्रीनं पेपर लिहून ती अर्ध्यातून वडिलांच्या अंत्यविधीला घरी आली होती। आज 10वीचा रिझल्ट लागला। मराठी विषयाला 65 मार्क घेऊन ती 55 मार्कांनी उत्तीर्ण झाली आहे। प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने, शिक्षक राजाराम शेतोळे, नितीन मिस्किन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा, वैशाली सोनटक्के यांनी धनश्रीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या। 10वी नंतर वोकेशनल कोर्स MLT करून स्वतःच्या पायावर उभं राहून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं धनश्रीनं सांगितलं। मी इयत्ता 10वी मध्ये शिकत होते। मराठीचा पहिला पेपर होता। तसेच आमच्या शाळेत वर्ग शिक्षक आणि तसेच तानाजी माने सर पेपरला लिहिले। पहिल्या दिवशी पहाटे माझ्या वडिलांचं निधन झाल्यामुळे वारले पप्पा अचानकच, आणि मग हे बातमी सरांना कळली। त्याने घरी आले, 2-3 गोष्ट सांगितले, बाळा तुझ्या वडिलांची इच्छा होती शिक तू, म्हणून त्याने असं सांगितलं। आम्ही पण तयार झालो, मराठीच्या पेपरला गेलो, अर्धा तास पेपर लिहिला, 62% पडले आणि एकूण गुण 55% पडले। सगळ्या विषयाला पास झालं, हीच एवढी इच्छा होती। पेपर देऊन आल्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीला ही होते, MLT करून करायचं स्वप्न आहे। हा, पप्पांचं स्वप्न पूर्ण करेल एवढी इच्छा होती। यावेळी धनश्रीची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय पवार, मोठी बहीण जी नुकतीच 12वी उत्तीर्ण झालीये वैष्णवी इत्यादी उपस्थित होते। धनश्री पवार ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी 20 फेब्रुवारी 2026ला मराठीचा पहिलाच 10वीचा पेपर होता आणि त्याच दिवशी तिचे वडील पहाटे मयत झाले। सकाळी 9 वाजता पेपरला जाणार त्याच वेळेला 9:30 पावणे 10च्या दरम्यान वडिलांचं प्रेत दवाखान्यातून घरी आणलं गेलं आणि पेपरला जाणार कसा हा प्रश्न घरच्यांच्या पुढं आणि तिच्या पुढचा पडलेला होता। अशा वेळेला आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं की तिनं पेपर दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून मी घरी आलो, घरच्यांना समजावलं, तिला समजावलं आणि पेपरला नेऊन सोडलं। पहिलाच मराठीचा पेपर होता आणि अक्षरशः 1.5 तास तिनं पेपर लिहिला। त्या विषयाला तिला 65 मार्क्स पडले। संबंधित पेपरच्या वेळेला शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी तिला भेटायला आले होते। त्यांची विशेष परवानगी घेऊन पुन्हा वडिलांच्या माहितीसाठी तिला 1.5 तास पेपर झाल्यानंतर आम्ही घेऊन आलो आणि त्या विषयाला 65 मार्क पडले। टोटल त्या धनश्रीला 55% मार्क्स पडलेले आहेत आणि तिची जी बहीण वैष्णवी आहे तिलाही 53% 12वी कॉमर्सला मार्क्स मिळालेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं या दोन्ही बहिणींनी आपल्या मुली शिकल्या पाहिजेत, हे वडिलांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। निश्चितपणे या मुलींच्याबद्दल आम्हालाही गर्व वाटतो। आज 10वीचा निकाल लागलेला आहे। आम्ही सर्व शिक्षक येऊन त्या ठिकाणी तिचा सत्कार केलेला आहे, अभिनंदन दिलेलं आहे आणि आताच नाही तर भविष्यातील शिक्षणासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणे त्यांच्याकडे लक्ष देऊ आणि या मुली पायावर उभारल्या पाहिजेत। हे जे वडिलांचं स्वप्न पूर्ण होतं त्या मुलीही पूर्ण करतील, तिची आई त्यांच्याकडे बहु लक्ष देतील आणि आम्हीही शिक्षक म्हणून निश्चितपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात। घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी। सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स, 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर। मोबाईल 9420 66 36 78। डिलिव्हरी फ्री। कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या।